नमस्कार, मराठी समाचार मध्ये आपलं स्वागत. मी दीपक शिंदे. अनिरुद्ध शेखर निकम 2022 जुलैमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या पुढच्या शिक्षणासाठी रवाना झाले. त्यानंतरचा त्यांचा आतापर्यंतचा 2024चा हा जो त्यांचा प्रवास होता शिक्षणाचा, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार. नमस्ते. आपण काय सांगाल, 2022ला इथून आपण भारतातून ऑस्ट्रेलियामध्ये गेलात आणि ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यानंतर तुम्ही हॉर्टिकल्चर मध्ये आपण पदवी मिळवून आज इथे आलात, आपल्या घरी आलात, चिपळूण मध्ये आलात. आपण काय सांगाल यावर, आपल्या ऑस्ट्रेलियाच्या शिक्षणाचा अनुभव? खरं तर मी सुरुवातीलाच मराठी समाचारचे एक आभार मानतो की तुम्ही माझा इंटरव्ह्यू आणि हे घेण्याच्या बद्दल कॅपेबल समजत. लाईक सर्वच जण हे शिक्षण मास्टर्स करत असतात, अनेक जण करत असतात. त्यामुळे मी काही असं वेगळं काही केलेलं नाहीये, मी पण त्याच्या बरोबरच केलेलं आहे. पण नक्कीच माझे काही अनुभव असतील, काय असतील तर नक्कीच मला शेअर करायला आवडेल. खरं तर 2022ला गेलो, पण त्याआधीच जे माझं बालपण असेल किंवा माझं शालेय शिक्षण असेल, नंतर हायर सेकंडरीचं असेल, त्यावर बोलू. आणि मग बरोबर तिथून कसा माझा इंटरेस्ट इकडे आला हे बोललं तर ते क्लिअर होऊन जाईल. म्हणजे मी, जसं तुम्ही उल्लेख केलात की स्वर्गीय निकम साहेबांचं काम, त्यांनी ही शिक्षण संस्था उभी केली. राजकीय राहू दे बाजूला, पण शिक्षण क्षेत्रात जे काम केलं ते नक्कीच कामाचा एक आमच्या म्हणजे माझ्या सर्वच फॅमिलीवर एक त्याचा एक प्रभाव आहे. आणि त्या ह्याच्यातून म्हणजे आम्ही ते सर्व ऐकत. खरं तर मी एक खंत हे करतो की मला निकम साहेबांचा फार सहवास लाभला नाही. 2008 रोजी त्यांचं निधन झालं, त्यावेळी मी पहिलीत होतो, म्हणजे मला काहीच आठवत नव्हतं. त्यामुळे माझ्या समोर जे निकम साहेबांचं एक चित्र आहे, ते सर्वच त्यांची जे सहकारी आहेत, माझे आई बाबा, आजी होती, सो त्यांच्या माध्यमातून सर्वांच्या अनुभवातून आलेलं एक ते चित्र माझ्या समोर आहे. आणि नक्कीच तो एक आदर्श माझ्या शैक्षणिक एक जीवनामध्ये होता. खरं तर माझं शालेय शिक्षण जर आम्हाला मनात आलं असतं, आपली संस्था आहे, सगळं होतं, पण मनात आणलं असतं तर आम्ही कुठेही ऍडमिशन घेतलं असतं, कुठच्याही इंटरनॅशनल स्कूलला गेलो असतो. पण माझी आजीचा जास्त प्रभाव होता. तर तिने आम्हाला, आमचे सगळेच फॅमिली म्हणजे सगळेच भावंड, आमचे कझन्स वगैरे सगळे आम्ही इथेच मराठी मीडियम मध्ये शिकलो, सावर्ड्याच्या प्राथमिकच्या. त्याच्यानंतर मग आमचं हायस्कूल सावर्ड्याचं जे पहिलं हायस्कूल आहे संस्थेचं, ते देखील मराठी, म्हणजे ते पण माझं 10वी पर्यंत मराठीमध्ये शिक्षण झालं. मग 11वी 12वीला, ज्यावेळी 11वी 12वी हा महत्वाचा टप्पा असतो, म्हणजे तुम्हाला ठरला टर्निंग. हा, सो लाईक मी त्यावेळी कॉमर्स साठी थोडं इंटरेस्टेड होतो, कारण मला CA वगैरे थोडं त्या लोकांचं आवडायचं. असं नाही की मला काहीच माहिती नव्हतं, पण मला एक कॉमर्स बद्दल, फायनान्स बद्दल अजूनही आवड आहे. मला त्यामध्ये काम, म्हणजे मला आवड आहे त्यामध्ये पण तर पण नंतर काय झालं की बाबांची, म्हणजे शेखर सर स्वतः MSc आहेत, लाईक MSc पॅथॉलॉजिस्ट, म्हणजे त्यांचं BSc ऍग्रिकल्चर मध्ये झालं. MSc त्यांनी प्लांट पॅथॉलॉजी मध्ये केली, म्हणजे प्लांट डॉक्टर म्हणू शकतो आपण. त्यांचं PhD करायचं स्वप्न होतं, म्हणजे PhDचं पहिलं वर्ष असेल. आणि निकम साहेबांचं दुसरं इलेक्शन असेल लोकसभेचं 1985 का 87चं. त्यामुळे त्यांनी PhD अर्धवट सोडली. तर मला आजी तेव्हा बोलली होती, आणि अनेक सरांचे सहकारी, म्हणजे सरांचे क्लासमेट्स वगैरे बोलले होते की त्याची PhD राहिली, ते ऍग्रिकल्चर मध्ये जातं, तर तू सुद्धा ऍग्रिकल्चर मध्ये यावं, असं आजीचा पण हे होता. आणि पुढे टप्पा पुढे पूर्ण तू कर असं म्हणत होतं. म्हणजे थोडक्यात तो जो माइलस्टोन होता की शेखर सरांचं, आता ठीक आहे ते पॉलिटिक्स मध्ये आलेत, पण ते अकॅडमिक खूप स्ट्रॉंग आहेत. म्हणजे स्ट्रॉंग म्हणण्यापेक्षा खूप त्यांना डेप्थ आहे त्या बाबतची, आणि ते खूप एज्युकेटेड पण आहेत त्या बाबतीत. आणि त्यामुळे मला तिथून तसं म्हटलं तर 10वी नंतर ऍग्रिकल्चर मध्ये जायचं मी विचार केला. आणि मग
अकॉर्डिंग मी 11वीला क्रॉप सायन्स वगैरे हे सब्जेक्ट घेतले जी कम्पॅटेबल असतात ऍग्रिकल्चर डिग्रीसाठी, आणि मग तिथून 11वी-12वी मी सावड्यातच केलं. मला जर आणलं असतं मनात मी कुठेही स्वित्झर्लंड असेल, मुंबई असेल, कुठेही, पण मी इथंच घेतलं. मी इथल्याच मुलांच्यात शिकलो, इथल्याच मुलांच्यात म्हणजे वैशिष्ट्य आहे. माझे मित्र जर तुम्ही म्हणाल तर मी आगवे हुमणेवाडीत राहतो. माझे तेच सुरुवातीला आम्ही क्रिकेट, ते चोंड्यामध्ये क्रिकेट आणि ड्रम खेळायचो, तेच मित्र. सायकल पण आम्ही चालवायचो. असे म्हणजे माझे मित्र बघितलात तर सगळेच आहेत. म्हणजे मी त्यांच्यासोबत पण राहिलोय, मी माझ्यापेक्षा मोठ्या लोकांच्यात पण राहिलोय. त्यामुळे त्याच एका एन्व्हायरमेंट मध्ये मी माझं शालेय शिक्षण, कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. आणि 11वी-12वी माझं हायर ते पूर्ण झाल्यानंतर एक सीईटी एक्झाम असते, ती माझ्या वेळी नव्हती ऍग्रिकल्चर साठी सीईटी, डायरेक्ट ऍडमिशन होतं 12वीच्या ग्रेडवर. सो मला चांगले मार्क्स मिळाले होते. मला त्यावेळी, कारण आमचे एक पाटील सर आहेत, त्यांचा मुलगा कोल्हापूरला गेला होता. सो आता म्हटलं 12वी पर्यंत मी सावर्ड्यात शिकलो, कारण माझी 2 नंबरची बहीण जी आर्किटेक्ट आहे, जी मुंबईत काम करते, ती देखील बारामती पवार अजितदादांच्याच कॉलेजला तिने आर्किटेक्टचं विद्याप्रतिष्ठानलाच तिने केलं. सो ती एक बाहेर होती. माझी मोठी बहीण जिचं लग्न झालं, जी आता वाईन इंडस्ट्री बघते, ती देखील मुंबईत ती एमटेक करत होती. मग एक तो थोडासा एक इन्फ्लुएन्स येत होता. माझ्या काकांची मुलगी ती सुद्धा मुंबईत होती, सगळेच बाहेर. हा, तर मला तो एक इन्फ्लुएन्स आला की आपण पण बाहेर जाऊ. सो 2000 माझी 12वी कधी झाली? 2018ला झाली माझी 12वी, नाही 2017ला 12वी झाली. तर मग मी घरात जस्ट डिस्कस केलं की तो माझा पाटील सरांचा जे फ्रेंड आहेत त्यांचा, म्हणजे सरांचे आमच्या ऍग्रिकल्चरचे प्रिन्सिपल, तो पण ऍग्रिकल्चर केला, तो तिकडे गेला कोल्हापूरला. म्हटलं मी पण ट्राय करतो की कोल्हापूर किंवा जिल्ह्याच्या बाहेर दापोली किंवा. पण नंतर मग मला आजीने पुन्हा एक सेंटिमेंट, लाईक इमोशनल थोडा टच दिला की तू एवढं सगळं आपलं असताना तू बाहेर का जातोस. म्हणजे तर मग आमच्या घरात माहित नाही, पण आजी पप्पा वगैरे ह्या लोकांचं डिस्कशन झालं, आणि पप्पांचं सेकंड इलेक्शन 2019ला होतं. तसं मी पॉलिटिकली एवढं ऍक्टिव्ह नाही, पण थोडं बॅक एंड मी 2014 पासून पप्पांचं बघायचो, पण मी तसं अजूनही इन्व्हॉल्व नाहीये. पण आजी बोलली की तुझं इलेक्शन पण आहे, माझे म्हणजे हे सगळे बाहेर गेलेत, माझ्याजवळ कोण नाही, कसं आहे, मला तुम्ही एकटे पाडता. ह्या एका इमोशनल ह्याच्यामुळे मी सर्वत्यात ऍग्रिकल्चरला ऍडमिशन घेतलं. स्वतः मग माझं ते पूर्ण झालं. कसं आहे, मी तसं थोडा अभ्यास करायचो, थोडा आहेच, पण तिथे पण थोडस असं काय असं जाणवलं का की बाबा मी इथलंच, म्हणजे माझंच कॉलेज आणि मी शिकतोय, याचा काय तुझा भाव वाटत? आता कसं आहे बघा, शालेय शिक्षण जे होतं, म्हणजे लाईक प्रायमरी, तुमचं सेकंडरी, हे जे एज्युकेशन मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळतात हे मॅटर्स करत नाही. मला 100 पण मिळालेत. मी समाजशास्त्रात म्हणजे जो 7वी-8वीत फेल पण झालोय, ते मॅटर करतात तुमचं फाउंडेशन स्किल किंवा फाउंडेशन बनवायला. पण साधारण तुमची फोटोग्राफिक मेमरी किंवा जी मेमरी होते ती माझ्या अनुभवातून, मला माहित नाही इतर लोकांचं, पण 10वी नंतरचं जे असतं, लाईक 9वी 10वी नंतर हे जे आहे बेसिक्स किंवा हे जे आहेत लर्निंग कंटेंट आहे, तो तुमच्या जास्त लक्षात राहतो. आता पण मला 4थीत काय शिकलो, 5वीत काय शिकलो, मला आता काही आठवत नाही. मी ते बघितलं तर मला लक्षात येईल. कन्सेप्ट चेंज होत नाहीत. बरोबर. फक्त तो जो पार्ट एक महत्वाचा असतो. म्हणजे आता मी 10वी पर्यंत बोलू शकतो की मला 10वीला 93 होते, सो तो फ्लो मध्ये होऊन गेला आणि तिकडे कोणी लक्ष नाही दिलं. 11वी-12वी फार महत्वाचं असतं तुमच्या. 11वी-12वी करिअरसाठी महत्वाचं असतं. हा, म्हणजे मार्कांसाठी पण आहे आणि तुम्हाला पोझिशन करायचं आहे मार्केटमध्ये, तर ते 2 गोष्टी 11वी-12वी पण महत्वाच्या आहेत. सो मला इथे मी पास तर होत गेलो, मार्क्स पण मला चांगला. मी इव्हन शालेयमध्ये होतो तेव्हा आम्ही बॅडमिंटन स्टेट पर्यंत खेळलो. मी विज्ञान रंजन असेल, बालविज्ञान असेल, याच्यामध्ये पण आम्ही नॅशनल पर्यंत, म्हणजे मी तसा सगळीकडूनच एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये पण ऍक्टिव्ह होतो. पण म्हणजे तुम्ही जे म्हटलात की तर मी ऍग्रिकल्चर, मला मार्क्स चांगले मिळाले. पहिल्याच सेमिस्टरला मी वर्गात पहिला आलो. आता इथे कसं होतं की
तो एक बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. हा, माझा मुद्दा तोच होता की स्वतःच कॉलेज आणि एक नंबर. तो मला फर्स्ट सेमिस्टरला पहिला आला. म्हणजे असं नाही की आमच्याकडे प्रॅक्टिकल्स इंटरनल चेकिंग होतात. ओके. कारण ते इंटरनली करावे लागतात. म्हणजे तसंच आहे सगळीकडे, ते काय आमच्या इथंच नाहीये. जे मेन एक्झाम होते ती एक्सटर्नल होते. लाईक एक्सटर्नल येतात, तिथे चेकिंग होतं. त्यामुळे तिथे काही मॅनेज करता येत नाही. मॅनेज आम्ही केलेलंच नाहीये. बट हे लोकांचा दृष्टिकोन. लोकांचा एक माइंडसेट होता तो त्यावेळी पण मला माहित होता. मी कधी त्याच्यावर बोललो नाही आणि कधी मी त्यावर लक्ष दिलं. मला स्वतःला डेव्हलप कसं करता येईल. एक विद्यार्थी म्हणून थोडक्यात तू तिथे वागत होतास. बरोबर आहे. म्हणजे मी तिथे होतो. तुम्ही कोणालाही तिथे विचाराल, माझे क्लासमेट्स अनेक फ्रेंड्स माझे ऑल ओव्हर तिथल्यामुळे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये हे मित्र पण तिथून कॉलेजमधून चांगले झालेत. पण एक असते व्हायची चर्चा, माझ्या समोर नाही व्हायची की अरे हा चेअरमनचा मुलगा आहे असं आहे. त्यामुळे तो एक एन्व्हायरमेंट येतं. आणि मी मिस काय केलं तर ह्यामुळे मी माझं कॉलेज लाईफ लाईक मिस केलं. म्हणजे मी बरोबर आता माझे बाबा दापोलीत होते, ते मला जे सांगायचे की आम्ही असे खेळायचो, आम्ही तशी एन्जॉयमेंट करायचो, आम्ही हॉस्टेलमध्ये अशी मजा करायचो, ते मला करता आलं नाही. थोडक्यात कॉलेज लाईफ अनुभवता आलं नाही. अनुभवता आलं नाही. कारण मला मर्यादा यायच्या का नाही यायच्या हे मलाच कळायचं नाही. पण मी तिथे विचार करायचो की जर मी असा वागलो तर लोक बोलतील चेअरमनचा मुलगा कसा वागतोय बघा. सो मला जे एन्जॉयमेंट लाईक मुलांसोबत एक वेगळं बॉन्डिंग असतं की म्हणजे खेळायचं असतं, काय असतं, तर मला त्या लेवलवर कधी तिथे जाता आलं नाही. तर ती एक खंत होती. त्यासाठी मी ऑस्ट्रेलियात गेलो असं नाहीये. पण मी कॉलेज लाईफ मिस केलं, पण मी अकॅडमिक लाईफ तिथे एन्जॉय केलं. मी भरपूर तिथून शिकलो मुलांमध्ये, आमच्या फॅकल्टी कडून. मला म्हणजे एक प्रॅक्टिकली पण मला तिथे शिकता आलं. मी तिथून इलॉक्युशन कॉम्पिटिशन पुढे पण जाता आलं. डिबेट कॉम्पिटिशन असेल तिथे मी पार्टिसिपेट केले. तिथे आमच्या खरवते कॉलेजसाठी आम्ही नंबर आणले. बॅडमिंटन साठी मी ICR ला खेळलो. लाईक ऑल इंडिया बॅडमिंटन होते. ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी जे लुधियानाला खेळलो 2019 ला. नंतर वेस्ट झोन परभणी वगैरे खेळलो. म्हणजे मी त्याच्यात पण होतो तसा ऍक्टिव्हली. तिथे कोणाला रिकमेंडेशन लागत नाही. आणि कधी माझ्या आई बाबांनी वगैरे हे लोक सर्व असून यांनी कधी माझ्या ह्याच्यामध्ये इन्फ्लुएन्स केला नाही आणि कोणाला कधी बर्डन आणलं नाहीये. बरोबर. आता त्या पुढचं मग बाप्पांचं 2019चं इलेक्शन आलं आणि माझी आजी नेमकी 1 महिना आधीच तिचं म्हणजे ती निधन झालं तिचं. आणि मग इलेक्शन पप्पांचं आलं. पप्पा आमदार झाले. म्हणजे आमच्या आधी कसं आम्ही असे कोणी कमर्शियल पॉलिटिशियन नाहीच आहे. म्हणजे आमच्या घरात तुम्ही आलात तरी आम्हाला म्हणजे तुम्हाला वाटलं नाही की आम्ही त्या कधी आविर्भावात राहिलो नाही. आणि इंटेन्शनली आम्ही कधी पॉलिटिक्स केलं नाही. म्हणजे आम्हाला मोटिव्ह नव्हतं पॉलिटिक्स आम्ही कधी केलं नाही आणि कधी केलं नाही निकम साहेबांपासून असेल. सो मग कसा झाला अनेक जण हा कोणाला माहित नव्हता. हा ज्यावेळी कोविड झालं ना, मला जायचं होतं. म्हणजे का माहितीये का, म्हणजे याचं मूळ कारण मला थोडा वेळ ही प्लेस सोडायची होती कारण मी कम्फर्ट झोन मध्ये होतो असं मला वाटत होतं. हे सगळं ऍटमॉस्फिअरचं कारण मला जर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवायचंय तर मग ऑफिस होतं तो बनवायचा. बरोबर. मला प्रिंट काढायचे तो बनवायचा. म्हणजे मला साधे कमांड्स पण माहित नव्हत्या काय आहेत द्यायच्या. म्हणजे ह्या लेवल पर्यंत कम्फर्ट झोन एक येतो. ऑब्विसली येतो तो की आता पाणी पण आमचा कोणतरी आणून देईल गाडीत. म्हणजे असं तो जो कम्फर्ट झोन मध्ये मी वावरत होतो असं मी समजत होतो. मी तसा नव्हतो. बट म्हटलं ह्याच्यातून कुठेतरी बाहेर गेलं पाहिजे. नाही तर माझी स्वतःची कॅपॅबिलिटी काय आहे, माझी लायकी काय मार्केटमध्ये ती मला कळणार नाही. ह्यानं गेलो नाही असं नाही. हा बरोबर आहे. अनुभव पाहिजेच ना. हा अनुभव बाकीचे पण घेऊ शकतात ना आपला. तर मग मी म्हटलं आउट ऑफ स्टेट ट्राय करतो. माझं अब्रॉड जायचं हे नव्हतं. कोविड मी 2021 ला माझं ऍग्रिकल्चर पूर्ण झालं. आउट ऑफ कंट्री नाही, 2021 ला माझं इथलं बॅचलर ऍग्रिकल्चर पूर्ण झालं खरं त्याचं. आणि मग मी ट्राय करत होतो की अदर राज्यातल्या युनिव्हर्सिटीमध्ये जावं. म्हणजे माझं ऍग्रिकल्चर मध्ये अंडरग्रॅड झालं तर माझा इंटरेस्ट हॉर्टिकल्चर मध्येच होता.
म्हणजे फ्रूट सायन्स रिलेटेड. ऍग्रिकल्चर जसं वास्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला फील्ड क्रॉप्स असतं, तुम्हाला एंटोमॉलॉजी म्हणजे कीटकशास्त्र, पॅथॉलॉजी मध्ये तुमचं डिसीज वर असेल किंवा असं अनेक बॉटनी आलं. तर हॉर्टिकल्चर एक त्याचा पार्ट आहे जो फ्रूट वरच काम, फ्रूट सायन्स रिलेटेड किंवा फ्लोरिकल्चर. आणि त्याच्यावर हॉर्टिकल्चर असेल, त्याच्यामध्ये फ्लोरिकल्चर असेल, फ्रूट सायन्स असेल, पोस्ट हार्वेस्ट असेल, असे अनेक त्याच्यामध्ये पार्ट आहेत. मला फ्रूट सायन्स आणि पोस्ट हार्वेस्ट टुवर्ड्स प्रोसेसिंग इंडस्ट्री हा माझा जास्त इंटरेस्ट होता. त्याच्यानुसार मग मी अदर स्टेटचे युनिव्हर्सिटी बघायला लागलो. आणि मग परत मी तोच एक निकष लावला, म्हटलं मी अदर स्टेट मध्ये गेलो तरी हे मला शनिवार रविवार भेटतील, मग पुन्हा तेच होईल. त्यापेक्षा मी स्वतः डेव्हलप होणार नाही, मी होईन फ्लो सोबत पुढे जाईन, मला सगळं होईल, मी कपडे बदलीन, सगळं करीन, पण माझं मला करता येणार. आणि माझं काय आहे मूळ मुद्दा, मी कोण आहे ते मला ठरवायचं, हाच मुद्दा, हा मेन माझा पॉइंट होता. तर मग मी म्हटलं अब्रोड ट्राय करूया 2021. आणि मी एजंट थ्रू ऍप्लिकेशन केलं नाही. अनेक फॉरेन युनिव्हर्सिटीसाठी तुम्हाला एजंट्स मिळतात. मी ₹0 मध्ये स्वतःहून 2000 आयल्स ची एक्झाम मी ऑक्टोबरला दिली 2021 ला. म्हणजे ऑक्टोबर 2021 टू मार्च 2022 एवढे मीच स्वतः अप्लाय करत होतो. मग मी मुंबईत जायचो, म्हणजे तिथून माहिती घ्यायचो आणि सगळं विजा ऍप्लिकेशन वगैरे सगळं, म्हणजे ऑस्ट्रेलियाचं इमिग्रेशनच्या पोर्टलवर जाऊन केलं. म्हणजे पहिलं मी काय केलं की जायचं तर टॉप युनिव्हर्सिटीत जायचं, कोणाची मदत न घेता. कोणाची मदतीचा पार्ट नाही, मी मदत घेतल्या. लाईक माझा आता तुम्हाला माहित असेल चेतन तुपे आमदार, त्यांचा मुलगा माझा मित्र आहे चांगला, ईशान तुपे, त्याला मी विचारलं होतं. नंतर आमचा ऋतुराज पाटील कोल्हापूरचे, त्याचा आत्याचा मुलगा करण काकडे वगैरे, हे सगळे असंच त्यांना विचारलं तुम्ही कोणाच्या थ्रू गेलो, तर ते सगळे मीच ते दिलं. आमच्या इथले पण बरेचसे गेले होते, त्यांना विचारलं. ऍग्रिकल्चर साठी माझ्या माहितीत कोण गेलं नव्हतं. मी दापोली विद्यापीठातून पण माहिती घेतली, तर गेले होते, पण मी जास्त मग कॉन्टॅक्ट नाही केलं. कारण कसं आहे, मग ते थोडस सांगायचे म्हणजे सांगतात काय काय जण नीट सांगत नाही, सांगतात आणि सांगताना त्याचा विपर्यास करून वेगळा. हा, त्यामुळे मी 1-2 फोन केले होते. म्हणजे काय, तर मला आलं तू जाऊ नकोस, म्हणजे आता तिकडे जॉब नाही, तुझं हे नाही, म्हणजे लाईक निगेटिव्हिटी जास्त होती. पण मी ते स्किप केलं. मग मी स्वतःच म्हटलं आपण करू, उगाच आपण दुसऱ्याचं सजेशनवर जाण्यापेक्षा आणि उद्या परत त्याच्यावर ब्लेम देण्यापेक्षा ते आम्हाला पटत नाही. लाईक स्वतःचा निर्णय तो स्वतः तो पूर्ण करायचा, दुसऱ्याला ब्लेम देऊन तो पूर्ण करण्यात काही अर्थ नसतं. सो मग मी कसं केलं की युनिव्हर्सिटी पाहिल्या, मला जो इंटरेस्ट आहे त्या युनिव्हर्सिटी पाहिल्या. तर फिल्टर्स लावायला लागतात, म्हणजे स्वतःलाच की आता तुम्हाला कुठच्या क्षेत्रात जायचंय, ह्या क्षेत्रात जायचं, तर ह्या क्षेत्रात युनिव्हर्सिटी टॉप कुठच्या आहेत. मग युनिव्हर्सिटीचं एक पोर्टल असतं QS रँकिंग, तर त्यामध्ये तुम्हाला कळतात की टॉपच्या युनिव्हर्सिटी कुठच्या आहेत. त्या टॉपच्या युनिव्हर्सिटी कळतात त्या फील्डनुसार, फील्ड नाही ओव्हरऑल कळतात. त्याच्यानंतर तुमचं जे क्षेत्र आहे, आता तुम्ही जर्नलिझम आहे, त्या जर्नलिझम मध्ये QS रँकिंग मध्ये टॉपची युनिव्हर्सिटी कोणती, मग त्यांचं एक वेगळं येतं. तसे मी 3 युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट केल्या माझ्या ह्याच्यानुसार. सो मला 1 महिना गेला युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट करण्यासाठी. एजंटकडे गेला, तुम्हाला लगेच सांगेल ह्या आहेत 10 हे डॉक्युमेंट्स आहेत, पैसे भरा, 5,000 असतात. काय काय जण एजंट फ्री करतात, पण त्यांना युनिव्हर्सिटी पण फ्री, त्यांना कमिशन देतात तिकडून. आणि तुम्हाला 1 महिना तुम्हाला डोक्याला ताप नाही. मी माझ्या डोक्याला ताप करून घेतला, त्यामुळे मला सिस्टीम कळाली. त्याच्यातून एक म्हणजे ते बरं पण झालं, एक तो अनुभव महत्वाचा आहे ना, त्यामुळे मला काही अडचण नाही आली. आणि कसं तू दुसऱ्यांना सांगू शकतो या विषयावरती. सांगण्यापेक्षा मला मी म्हणजे स्वतः अनुभव घेतला तर बरोबर, मी सांगतोय म्हणून माझ्या सांगण्यावर रिलाय नाही. पण मुद्दा सांगायचा म्हणजे काय की एजंट न वापरता तुम्ही स्वतः करा, हे एवढं सांगू शकता तुम्ही. मग आता पुढे गेलात. मग आता मी युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट केल्या 4. ओके. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया डेव्हिस, जे वेस्ट कोस्ट आहे US च्या, अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को जवळ,
ती वर्ल्ड नंबर 2 आहे युनिव्हर्सिटी हॉर्टिकल्चर मध्ये, बट त्यांचं स्पेशलायझेशन विटिकल्चर मध्ये होतं, द्राक्षांमध्ये आणि द्राक्षांच्या वाईन मध्ये, म्हणजे वाईन बनवण्याचं आहे तसं. आणि व्हीट गव्हामध्ये पण त्यांचं चांगलं काम आहे. दुसरी वॉकनिगन युनिव्हर्सिटी जी नेदरलँडला आहे, जी वर्ल्ड नंबर 1 आहे, ती जास्त आहे डेअरी आणि ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स म्हणजे आणि पाश्चर क्रॉप म्हणजे डेअरीमध्ये त्यांचं काम जास्त आहे, डेअरी इंडस्ट्रीमध्ये. आणि ॲग्रोनॉमिकल म्हणजे राईस असेल, गहू असेल, पाश्चर म्हणजे जे चारा पिकं आहे त्याच्यावर त्यांचं आहे. तिसरी युनिव्हर्सिटी हेब्रू युनिव्हर्सिटी ऑफ जेरुसालेम जी इस्रायलची आहे, जी टॉप 100 मध्ये येते. ती ह्याच्यात येत नाही, पण मला ती युनिव्हर्सिटी जास्त मी इंटरेस्टेड होतो. माझं ऑलमोस्ट झालं होतं 100% स्कॉलरशिपवर. मला फक्त अकोमोडेशनचं फी भरायची होती, दॅट्स इट. 6 लाखात माझं सगळं होणार. सो ती युनिव्हर्सिटी प्रिसिशन फार्मिंग, हायड्रोफोनिक याच्यावर जास्त आहे. म्हणजे प्रिसिशन फार्मिंग म्हणजे कंट्रोल शेती, व्हर्टिकल फार्मिंग एक पार्ट असतो, आणि प्रिसिजन मध्ये तुम्ही सगळं प्रिसाइज म्हणजे तुम्ही सगळं मॅनेज करू शकता. म्हणजे लाईट्सच्या वेव्हलेंथ वगैरे वर तुम्ही क्रॉप मॅनेजमेंट करू शकता. सो मोस्टली त्या युनिव्हर्सिटीचं काम या 2 ट्रॅडिशनल युनिव्हर्सिटी कन्व्हेन्शनलच करत होते, पण हिचं काम होतं की लाईक छोट्याशा याच्यामध्ये तुम्ही कसं फार्मिंग करू शकता, माती विना वगैरे सगळं. बरोबर. तर मला तिथे म्हणजे इंटरेस्ट होता. माझं ऑलमोस्ट कन्फर्मेशन मी ईमेल थ्रू केलं होतं, आणि 1 महिन्यानंतर नोव्हेंबर का सप्टेंबर मध्ये तिथे हे झालं, सेंटर ऑफ पिलिग्रामला अटॅक, जो इस्रायल आणि गाझा पॅलेस्टाईनचं जे चालू झालं ते तिथं चालू झालं, आणि ते एक्झॅक्ट माझ्या युनिव्हर्सिटी पासून 500 मीटरवर. तर माझे ईमेल वगैरे यायला लागले त्यांचे की तुम्ही तुमचे क्लासेस वगैरे चालू होणार आहेत असं आहे. मग त्या थोडं ते अनबॅलन्स होतं. मग पप्पांना विचारलं, म्हटलं असा सीन आहे, पण युनिव्हर्सिटी चांगली आहे, पण म्हटलं गेलो तर परत येईल आणि आता पुन्हा परत मोठं चालू. म्हटलं गॅरंटी नाही, म्हणजे रशियातल्या मुलांना मेडिकल तसं सीन करायला लागेल तर मी जातो. म्हटलं नाही. मग मी ऑस्ट्रेलिया तसं माझ्या पहिल्या प्रायोरिटीवर नव्हतं, पण आणि युनिव्हर्सिटी फ्लोरिडा, ते ऑस्ट्रेलिया मग चूज केलं. ऑस्ट्रेलियाचं पण कसं आहे सीन की मला माहित होतं की मी येणार आहे, इथे येऊन काम करणार आहे. म्हणजे मग मला तसंच करायचंय की ज्या युनिव्हर्सिटी किंवा जे तिथलं करिक्युलम आहे ते आपल्याकडे कम्पॅटेबल होईल. हा मुद्दा महत्वाचा. त्यामुळे त्या ओरिएंटेड ह्या मी युनिव्हर्सिटी चूज केल्या. म्हणजे असं नाहीये की माझं स्वतःचं शिक्षण केलं आणि मी माझं स्वतः झालो. बरोबर आहे, हाच मुद्दा. मला अब्रॉड जायचंय, म्हणजे मला जायचंय माहित असतं, पण तिथे गेल्यावर होतं की अरे उगा झालो इथं, हे माझे कोर्सेस मला आवडीचे नाही आहेत. सो मग असा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतो. मी बऱ्याच जणांचं माझं इंटरॅक्शन झाल्यावर मला लक्षात आलंय. सो मी इथे होतो त्यावेळीच ऑस्ट्रेलियातल्या युनिव्हर्सिटी बघितल्या. तर मी जिथे केलं त्या युनिव्हर्सिटीचं नाव द युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड, जी वर्ल्ड रँक तिचा 45 आहे, ऍग्रिकल्चर मध्ये 17 आहे वर्ल्ड मध्ये, आणि रिसर्च मध्ये नंबर 3 आणि ऍग्रिकल्चर मध्ये 1 आहे. सो ऍग्रिकल्चर रिसर्च मध्ये. सो म्हटलं माझं थोडं रिसर्च ओरिएंटेड काम आहे आणि इंडस्ट्रियल रिसर्च मध्ये मला इंटरेस्ट आहे. सो मी त्या अकॉर्डिंगच बघत होतो. तर ती युनिव्हर्सिटी बघितली. ती युनिव्हर्सिटी दुसरं कारण बघण्याचं की त्यांचे कोर्सेस बघितले. सो मी युएसची युनिव्हर्सिटी कॅन्सल का केली आणि ही का परत चूज केली, तर युएसचे जे कोर्सेस आहेत ऍग्रिकल्चरचे ते 1.5 इयर्स म्हणजे 1.5 वर्षाचे, आणि ते काही कोर्सेस कम्पॅटेबल इंडियात नाही आहेत. म्हणजे मला तर इंडियात पीएचडी करायची होती, तर ते कोर्सेस कम्पॅटेबल म्हणजे ते फुलफिल होतात. मग तुम्हाला काही डिफिशियन्सी कोर्सेस करायला लागतात. तर तसं ऑस्ट्रेलियाच्या त्या युनिव्हर्सिटीचे कोर्सेस नव्हते. म्हणजे त्यांचे कोर्सेस मी काढले सगळे 2 वर्षाचे प्रोग्राम त्यांचा काढले, मॉड्यूल्स सगळे काढले. मी इथे बघितलं, चेक केलं. मी माझं अंडरग्रॅडची जी डिग्री झाली होती त्याचं सगळं कम्पेअर केलं, तर म्हटलं कम्पॅटेबल आहे. फक्त काही 1-2 गोष्टी कराव्या लागतील. म्हणजे मला त्यासाठी हेल्प लागली महत्वाचे म्हणजे आमचे प्राचार्य पाटील सर खरवत्याचे.
माझ्या पप्पांचे, पाटील सर पप्पांचे, शेखर सरांचे गाईड रंगवाला सर, जे आमच्याकडे बायोटेक्नॉलॉजीला होते, आता ते सिंगापूरला असतात. सो त्यांनी पण मला खूप गाईड केलं हे कोर्सेस मध्ये बघताना. आणि मग दापोली विद्यापीठाचे आमचे राजे महाडिक सर असतील, व्हाईस चान्सलर भावे सर वगैरे, सगळ्यांचंच थोडं थोडं त्या फील्ड मधल्या एक्सपर्टची माझी इंटरॅक्शन डायरेक्ट झाली. आणि मी या सगळ्यांना मी अप्रोच केलं, म्हणजे असं नाही की पप्पांनी सांगितलं तू जा, तर मी स्वतः अप्रोच जाऊन तिथे सगळ्यांना भेटला आणि ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. आणि मग ती युनिव्हर्सिटी फायनल केली. कारण जर इन फ्युचर मला महाराष्ट्रात MCAR आणि ICAR जे बोर्ड आहेत कृषी संशोधनाचे, तर त्यांच्या अंडर जर मला काम करायचं असेल PhD साठी अकॅडमिक्स पाहिजे, तर ती डिग्री एक इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट घेऊन कम्पॅटेबल होते. म्हणजे मला एक्स्ट्रा कोर्सेस आता करायची गरज नाही, डायरेक्ट PhD ची एंट्रन्स देऊन इलिजिबल झालोय, केलं मी ते काम. सो तेच आहे. मग तिसरं की क्लायमेट, ते जे ब्रिस्बेनचं क्लायमेट होतं, ही युनिव्हर्सिटी ब्रिस्बेनला आहे, ते थोडं सबट्रॉपिकल आपल्यासारखं क्लायमेट आहे, फक्त ह्युमिडिटी नाही, म्हणजे घाम येत नाही. बरोबर आहे. त्यामुळे क्लायमेट वाईज त्यामुळे ह्या 2-3 गोष्टी मी कन्सिडर. बरोबर. आता आपण एक दुसऱ्या मुद्द्यावर जाऊ की या ऑस्ट्रेलियाला जाण्याच्या दरम्यान आई वडील म्हणजे सन्माननीय शेखरजी निकम सर असतील, विजयाताई निकम असतील, यांचं तुला काय सांगणं होतं ज्यावेळेस गेलास त्यावेळेस? सो तसं म्हटलं तर माझ्या मम्मीला माहित नव्हतं मी करतोय. ओके. पप्पांना माहित होतं, म्हणजे पूजा ताईला माहित नव्हतं, बाबांना माहित होतं की मी हे करतोय. मी जवळजवळ एक 7-8 महिने हे प्रोसेस करत होतो. आणि त्यावेळी आमचं खरवता कॉलेजचं पण उद्घाटन होतं नवीन, त्यावेळी अजितदादा वगैरे सर्व आले होते. एप्रिल 2022 मध्ये पिक्चर क्लिअर झालं. त्यावेळी मग मम्मीला म्हटलं माझं झालंय तिकडे, मी जातोय. मग ठीक आहे. त्यांनी कधी मला कुठच्याही गोष्टीत कधी आम्हा कोणालाच, म्हणजे माझ्या दोन्ही बहिणीला असेल, आम्हाला कोणाला कधी क्रॉस क्वेश्चन केलं नाही, काउंटर केलं नाही. त्यांनी एनकरेज केलं. फक्त एक आहे की पप्पांना म्हणजे सरांसमोर काय मला मांडायचं असेल तर ते ना जर सांगायचंय तर मला ते प्रोजेक्ट रिपोर्टच सांगतात. म्हणजे मला जर मुंबईत जायचंय, बरोबर, तर मुंबईत जायचंय तर तुला किती खर्च येणार आहे, त्या खर्चाचं तू कसं 3 दिवसाचं नियोजन करणार आहेस, हे सगळं मला सांगायला लागतं. बरं. आता मला एक सांग, ऑस्ट्रेलियामध्ये जो कृषी विभागावर अभ्यास केला त्याबाबत थोडीशी माहिती. आता मी 2 वर्ष, माझं जुलै 2022ला तसं चालू झालं. 4 सेमिस्टर 2 वर्षाचा तो प्रोग्राम होता. सो तिथे कसं आहे की आपल्याकडचं आणि त्यांचं आपण कम्पेअर नाही करू शकत, त्यांची पूर्ण सिस्टीमच वेगळी आहे. सो ऑस्ट्रेलियातलं जे शिक्षण आहे ते कसं आहे की ही एक युनिव्हर्सिटी आहे, तर त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूटची पण इन्व्हॉल्वमेंट असते, गव्हर्नमेंटची. स्वतः माझं जे शिक्षण म्हणजे मी जे कोर्स वर्क केलं तर ते कसं झालं बघा की ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटचा जो इन्स्टिट्यूट असतात, म्हणजे ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटची एक इन्स्टिट्यूट आहे DAFF, डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर अँड फिशरीज. आणि अजून एक बोर्ड आहे हॉर्ट इनोव्हेशन. जे हॉर्ट इनोव्हेशन म्हणजे फ्रूटच्या जेवढ्या पॉलिसी आहेत, फ्रूटच्या रिलेटेड जेवढं आहेत त्याच्यावर ते काम करतात. डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर अँड फिशरीज हे पूर्ण ऍग्रिकल्चरवर काम करतात आणि ह्यांचा कंट्रोल गव्हर्नमेंटचा असतो. ह्या जो 2 इन्स्टिट्यूट आहेत यांचे जे प्रोजेक्ट होता ज्याच्यावर मी काम केलं, त्यांना टेक्निकल सपोर्ट लागणार होता युनिव्हर्सिटीचा. युनिव्हर्सिटीने मी आणि माझं एक नाव डॅरेल जॉयस, आम्हाला दोघांना ऍज अ रिसर्च असिस्टंट अपॉइंट केलं. सो ऑस्ट्रेलियातलं थोडं शिक्षण आपल्यासारखं नाहीये, असं चालतं रिसर्च बेस किंवा अशा इन्स्टिट्यूट बेस चालतं. म्हणजे गव्हर्नमेंटचा हा प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट, तर गव्हर्नमेंटला हा प्रोजेक्ट रिझल्ट द्यायचे आहेत लोकांना, तर ते युनिव्हर्सिटीचा सपोर्ट घेतात आणि मग युनिव्हर्सिटी आम्हाला मुलांना किंवा कोणाला रिसर्च असिस्टंट पाठवतो. बरं. आता मला एक सांगा की आता याच्या पुढे कसं करिअर घडवणं किंवा काय करणार याबाबत थोडं कसं आहे, हा जो अनुभव आहे हा समोरच्या सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या अनुभव हा लागू शकतो म्हणून, म्हणजे तिकडचा की नाही वैयक्तिक आता जो पुढे करिअर करणार ना त्या बाबतीत कसं?
आता मेन म्हणजे काय की मी तिकडे गेल्यावर या लोकांना कसं आहे की हे आपल्यासारखी लोक नाही आहेत. त्यांच्या अंडर मी काम केलं. माझा जो सुपरवायझर होता तो हॉर्टिकल्चरच्या जेवढ्या पॉलिसीचा चेअरपर्सन, तो डायरेक्ट अँथनी अल्बनीज जो पीएम आहे ऑस्ट्रेलियाचा, त्याच्या साईडलाच बसतो. तो माझा सुपरवायझर होता. आणि ह्या सगळे सायंटिस्ट होते आणि माझी तेवढी काय हे नाही, पण मला त्या लोकांमध्ये राहायला, त्या लोकांशी अप्रोच करायला मला खूप स्ट्रगल करायला लागला तिथे. कारण मला ह्या प्रोजेक्टवर मला इंटरेस्ट होता. करेक्ट. माझा मुद्दा हाच आहे की या प्रोजेक्टवर इंटरेस्ट झाला, अभ्यास करून आला, आता इकडे काय करणार? तेच बोलतोय की मी ते कम्पेअर नाही करू शकत. मी जे तिकडे केलं ते इथे उभं करू शकत नाही. करू शकतो, फक्त एक आहे की इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे आता माझा इंटरेस्ट आहे व्हॅल्यू चेन वर आहे, मला काम करायचंय. माझा इंटरेस्ट मँगोवर होता तिकडे. मी मँगोसाठी इंटरेस्ट दिला होता, पण तिथे अवोकाडोसचे प्रोजेक्ट होते ज्याच्यामध्ये आता इंडियन गव्हर्नमेंट पण इन्व्हॉल्व्ह होते हळूहळू. बरोबर. सो आता मला मँगोच्या व्हॅल्यू चेन आणि पोस्ट हार्वेस्ट लॉसेस वर मला काम करायचं आणि त्याच्यासाठीच माझा PhD चा माझा इंटरेस्ट आहे. त्याच्यानुसारच मी ऑब्जेक्टिव्ह सेट करतोय. बघूया जर तसं दापोलीत ऍडमिशन मिळालं तर मी स्वतः मँगो ग्रोवर्सला जे प्रॉब्लेम्स होतात हँडलिंगचे आणि जो रेसिड्युअलचा प्रॉब्लेम आपल्या इथे जो एक्सपोर्ट क्वालिटी अल्फॉन्सोला येतोय काही ठिकाणी, ऑस्ट्रेलिया इम्पोर्ट करत नाही अल्फॉन्सो मँगो. ऑस्ट्रेलियन ट्रेडर, इंडियन ट्रेडर घेतात पण ऑस्ट्रेलियन ट्रेडर घेत नाहीत. सो ते रेसिड्युअल प्रॉब्लेम आणि पोस्ट हार्वेस्ट म्हणजे फ्रूट कापणीनंतरचे हँडलिंगचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर मला थोडंसं काम करायचं. आणि माझा तर मित्र एक आहे, त्याची कंपनी आहे लोठ्यामध्ये एमको, तो पण माझ्यासोबत तिकडे होता. स्वतः दोघांचं नाही बट तो आणि मी थोडं रिसर्च वर्क करतो. मँगोतली फळमाशी आहे, फ्रूट फ्लाय, ती कंट्रोल कशी करू शकतो बायोस्टिम्युलंट्सने, तर त्याच्यावर मी जाणार आहे आता शुक्रवारी त्याच्याकडे. सो बघूया, त्याच्यावर काम चाललंय. तो इट्स नॉट सोशल नाहीये, पण हा मला स्वतःचा इंटरेस्ट आहे की हा प्रॉब्लेम आहे आमच्या इथला ह्या एरिया मधला. तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून काही सोल्युशन देऊ शकतो का, असं नाही की मी समजलं, ते आलं लक्षात. मला आता एक पुढचं असं म्हणायचं की 8वी 9वी 10वी 11वी 12वी हा जो टर्निंग पॉइंट आहे, सर्रास 8वी नंतरचा टर्निंग पॉइंट आहे माइंड चेंज करायचा, आपल्याला काय करायचं आहे. तर आता तुझ्या सगळ्या प्रवासाबद्दल एक विद्यार्थ्यांसाठी काय संदेश देऊ शकतोस की काय करायचं, तुम्ही कशा पद्धतीत जायचं? तसा डिफिकल्ट क्वेश्चन आहे का, मी दुसऱ्याचं रिकमेंड करू शकत नाही. पण मी काय केलं त्याच्यावर 8वी 9वी 10वी तसं मी काहीच विचार केला नव्हता मला काय करायचंय. मी आहे त्या फ्लो मध्ये जात होतो की जे आहे तसंच चालायचं. पण मला 9वी मध्ये मला जरा कळलं की आपल्याला काहीतरी फील्ड निवडावं लागेल. त्यावेळी मी कॉमर्स माझा त्यावेळी जास्त होता की CA व्हावं. माझं बरोबर आहे. माझं म्हणण्याचा अर्थ काय आहे की जी मुलं आता 12वी करून सोडतात शिक्षण, तर त्यांना मोटिवेट करण्यासाठी एक स्वतःकडून एक संदेश पाहिजे. कसं आहे, स्वतःचा इंटरेस्ट फार महत्वाचा आहे. म्हणजे मी तेच सांगतो ना की माझा इंटरेस्ट कॉमर्स होता, कारण माझे 1-2 मित्र कॉमर्स कडे जायचे होते, त्याच्यामुळे मला पण पॅरलल इन्फ्लुएन्स आला होता. पण माझे स्वतःच काय हे कळलं पाहिजे स्वतःला. तर स्वतःचा इंटरेस्ट तो आता कसा निवडायचा हा आयदर तुमच्या फ्रेंड्स मध्ये डिस्कस करा, आई वडिलांशी डिस्कस करा, तुम्हाला इंटरेस्ट कशामध्ये आहे तर त्यानुसार केलं तर ते बरं होईल. आणि एकदा तो इंटरेस्ट आला की मग पुढे काउन्सिलिंगचा एक पार्ट असतो जो सगळ्या मुलांना मिळेल, ऍक्सेस मिळेल असं नाहीये, पण नक्कीच तसा मार्गाने जायला लागेल. मला बरोबर एक छान संदेश दिलेला आहे किंवा मुलांना सांगितलेलं आहे. मला एक छोटासा चुटकुलीचा प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस ऑस्ट्रेलियामध्ये या डिग्रीसाठी होता त्यावेळेस मॅरेथॉनचा एक प्रोग्राम झाला. ओके, त्याबद्दल काय, कसा अनुभव आला त्याबद्दल? ओके, सो ब्रिस्बेन मॅरेथॉन आहे का, ती 2 जूनला झाली होती. मी त्यामध्ये 10 केला. मी ऍक्च्युली हाफ मॅरेथॉन ट्राय करत होतो 21K, पण मला स्पॉट मिळाला नाहीये, त्यामुळे मी 10K पळालो तिथे. माझा 9 बसला, म्हणजे 9वा नंबर आला.
मला ती धावायची होती, कारण माझी गेल्या वर्षी मॅरेथॉन मिस झाली होती. आमची कॉन्फरन्स होती, त्यामुळे सिडनीलाच होती, त्यामुळे मला जाता आलं नाही. त्यामुळे मला ती धावायची होती आणि मग मी तसंच पार्टिसिपेट झालो, कारण ती थोडी रेकग्नाइज मॅरेथॉन. आणि याच्यातून कसं आपला भारतातला एक युवक तिथे पळतोय याचा अभिमान पण सर्वांना आहे. तसे बरेच जण होते भारतात, असं रे. नाही, हा आता वैयक्तिक आपण चर्चा करताना हा वैयक्तिकच विषय येणार. बट मी मॅरेथॉन सोबत लाईक मी लाईफ स्किल्स पण शिकलो. मला जेवण येत नव्हतं, इथं करायलाच लागत नव्हतं. मी तिथे जाऊन भात शिकलो, फ्राईड राईस कसा. मी इथून कुकर नेला होता, मम्मीने मला कुकर दिला होता. कुकर लावायचं कसा हेच मला जमत होतं. माझ्या मुक्ता दिदीने शिकवलं मुंबईत सगळं. मी बऱ्यापैकी जेवण बनवायला शिकलो. मी मला शिरा येतो चांगला, म्हणजे तिकडे गेल्यावर. याच्यासाठीच जो मागचा जो तुझा पहिला आपला प्रश्न होता ना, तर हाच आहे की मी काय करू शकतो, हे याच्यातूनच साध्य होते. आणि म्हणजे तिथल्या बरेचसे माझे मित्र डोमेस्टिक ऑस्ट्रेलियन पण बघ झाले, येणार आहेत जानेवारीमध्ये. ते मी तिथे ट्रक चालवला, रोड ट्रेन कॉटनचे बेल असतात ते आम्ही लोड करत होतो. काय मेन म्हणजे लेबर नाहीये, सो सगळं स्वतःला करायला लागतं. किती मोठा असला तरी त्याला काम करा. म्हणजे तुम्ही एक्झाम्पल घ्या, पॅट कमिन्स, आपण जे वर्ल्ड कपचे फोटोज बघितले, आपण T20 वर्ल्ड कप जिंकलो, आपण खूप अप्रिशिएशन केलं, पण तिकडे लोक पण नव्हती त्याला अप्रिशिएट करायला. बापरे, असं तिथे लाईफ आहे की सगळं एकट्याला करायला लागतं. किती छान, मस्तच आहे हा सगळा अनुभव. माझ्याकडे गाडी होती, गाडीचं टायर बदलणे, गाडीचं टायर प्रेशर चेक करणे, गाडीत फ्युएल भरणे, गाडीचं कूलंट, ब्रेक फ्लुइड सगळं स्वतःलाच मला करायला. हाच अनुभव फार महत्वाचा आहे. त्याच्यासाठी जो एम होता हा पूर्ण केलेला आहे. आता मला एक जाता जाता असा प्रश्न विचार की आपलं आगमन झालं भारतामध्ये, त्यावेळेस आदरणीय कृषी मंत्री आपले आणि सर्वांचे दाते म्हणाला सन्माननीय शरदजी चंद्र पवार साहेब यांची भेट झाली. त्या दरम्यानचा एक किस्सा. ओके, आता मला माहित की मी भेटलो साहेबांना, पवार साहेबांना. मी जुलै तारीख पण मला आठवते, मी 15 जुलैला 14 जुलै 2022 तुम्हीच लावली होती, मला माहित नाही. मला ती मी ब्ल्यू शर्ट मध्ये मम्मी पप्पा आम्ही तिघही भेटलो होतो जायच्या आधी. मला ती आठवते एक हेडलाईन, अनिरुद्ध निकम निघाला, असं काहीतरी होतं. मी भेटणार होतो, मी त्यांना बोललो होतो की आल्यावर भेटूया. त्यांनी मला त्या 1-2 युनिव्हर्सिटीचं पण सांगितलं होतं. त्यांचं जे KVK आहे बारामतीला, ते लोक काम करतात वंडरवर्ल्ड युनिव्हर्सिटी सोबत. आणि तर ते म्हटले होते तू आलास की तिथे पण जा, तिथे त्यांचे संतोष नलावडे वगैरे, राजेंद्र पवार, आमदार रोहित पवार यांचे वडील, असं तुम्ही जाऊन या. आम्ही नंतर जाऊन आलो, मी ज्यावेळी मध्ये आलो होतो त्यावेळी. सो मी त्यांना मी जेव्हा होतो तेव्हा तिकडून 2 आठवड्यापूर्वी फोन केला होता की यायच्या अगोदर. मग ते सतीश राऊत सर, रानडे सर, त्यांचा ड्रायव्हर जितू वगैरे सगळे तसे ओळखीचे. मग त्यांना फोन केला. मग साहेब म्हटले मी 14ला आहे, 15ला आहे, 2 दिवस आहे. तू आलास मुंबईत, मी 14 ऑगस्टला आलो की मग फक्त कॉल कर आणि मग आपण टायमिंग ठरवू. तू आराम कर. मग त्यांनी तेवढं पण सांगितलं तू आराम बिराम कर आणि मग ये. मग त्यांनी 5चा टायमिंग दिला 14 ऑगस्टला. मी 2 आठवडे आधीच कॉल केला होता, म्हणजे ऑगस्ट पहिल्या आठवड्यात केला, मी तिकडे होतो त्यावेळी. तर मग 5चा टायमिंग दिला. आम्ही 4 वाजता गेलो. तर असं सांगितलं, काय म्हटले साहेबांनी बोलवलं, म्हणजे आमचं 5ची अपॉइंटमेंट होती स्केड्यूल, पण आम्ही 4 वाजता गेलो. आलो, एक 35 मिनिटं आम्ही बसलो होतो. मग मी माझं सगळं सांगितलं की असं असं इकडे झालंय, या फ्रूटवर मी काम केलं, बघूया आता दापोली विद्यापीठ ते काम करते डेव्हलपमेंटचं कोकणातल्या सॉइलसाठी वगैरे. अनेक जण माझं तिकडचं विचारलं कसं काम चालतं, मी जिथे रिसर्च वर्क केला गव्हर्नमेंट सोबत त्या डिपार्टमेंटचं कसं काम चालतं, आणि बाकी काय नाही, कॉलेजेसचं विचारलं. आणि तिथे नाशिकचे पण लोक बसले होते, तर त्यांना सांगत होते ते की मी याच्या आजोबा गोविंदराव निकम साहेबांसोबत 85 पासून काम केलं. एकदम आय गेस साहेब आणि निकम साहेब खासदार होते, नंतर साहेब होते महाराष्ट्रात आले. तर काम केलं. मग दापोलीच्या पण EC कमिटीवर निकम साहेब होते. मग त्यांचं
काम, मग आपलं हे म्हणजे- उभारण्याचं काम, म्हणजे हे त्यांनी ते नाशिक एकंदरीत सर्व त्यांनी सांगत होते. सांगत मग होते. बाबांचं सांगितलं की तो स्वतः ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे, तो चांगलं बघतो. म्हणजे थोडक्यात काय निकम ते तेवढे बोलले की हा, बरोबर. फॅमिली खूप म्हणजे आहे. या क्षेत्रात आहे, राजकीयपेक्षा या क्षेत्रात जास्त आहे. आणि मग हा तेच ते सांगत होते की आज भेटायला आलाय, तिकडून आलाय तो. बरोबर. तर मग तेच साहेब म्हटले चांगलं म्हणजे नक्कीच शुभेच्छा दिल्या. नक्कीच बाकी काय रे अनिकेत, त्याच्यात? आपला हा प्रवास खूप छान आहे आणि या आपल्या शैक्षणिक प्रवासाच्या बाबतीत खरोखरच सर्व ही तरुण जे आहेत, येणारी पिढी जी आहे, यांना देखील त्यांना बोध घेता येईल. आणि आपण तर पाहत असाल की स्वतः मी कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी स्वतः बाहेर जाऊन सर्व काही शिकून आपण परत आपल्या प्रांतात येऊन आपण आपल्या पद्धतीत काम करण्याची इच्छा जी तयार केली किंवा जो माणूस तयार झालाय म्हणायला हरकत नाहीये. अनिरुद्ध शेखर निकम, खूप छान वाटलं आपल्याबरोबर एक शेअर करण्यासाठी. धन्यवाद.